नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 7 धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू। 24 ऑगस्ट शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। बदलापूर अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीने शनिवारी म्हणजेच आज 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। मात्र उच्च न्यायालयाने या बंदला मनाई केली आणि बंद बेकायदेशीर ठरवल्याने महाविकास आघाडीने देखील एक पाऊल मागे घेतला आहे। शरद पवार यांच्या आवाहनानंतर आता उद्धव ठाकरे यांनी देखील आजचा महाराष्ट्र बंद मागे घेतला आहे। यावेळी उद्धव ठाकरे यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी देखील व्यक्त केली आहे। तर बघा, त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। केंद्र सरकारने गुरुवारी 156 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन औषधांवर बंदी घातली आहे। यामध्ये अँटीबायोटिक्स, वेदना कमी करणारी औषधे आणि मल्टीव्हिटॅमिन औषधे समाविष्ट आहे। या औषधांमुळे आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे तपासणीत आढळून आले। केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या औषधांच्या निर्मिती, विक्री आणि वितरणावर पूर्णपणे बंदी घालणारी अधिसूचना जारी केली आहे। बंदी घातलेल्या FDC औषधांमध्ये अँटीबायोटिक्स, अँटी ॲलर्जिक्स, वेदनाशामक, मल्टीव्हिटॅमिन आणि ताप आणि उच्च रक्तदाबावरील औषधे यांचा समावेश आहे। औषध तांत्रिक सल्लागार मंडळ आणि केंद्र सरकारने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितींच्या शिफारशीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे नोटिशीत म्हटले आहे। तर बघा, त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। महिला भगिनी म्हणजेच आदिशक्तीच आहेत, त्यांच्यासाठी काही करता आले हे आमचे सर्वांचे भाग्य आहे। म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे दिलेला शब्द राज्य सरकारने पाळला। भगिनींच्या खात्यात पैसे जमा झाले। लाडक्या बहिणींना हक्काचा आर्थिक आधार देण्याबरोबरच बदलापूर येथील अनुचित घटनेच्या पार्श्वभूमीवर शासन महिलांच्या सुरक्षेप्रती संवेदनशील आहे। लाडक्या बहिणीप्रमाणे सुरक्षित बहिणीसाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत कोकण विभागात शासकीय आणि खाजगी आस्थापनांमध्ये प्रशिक्षणासाठी आतापर्यंत एकूण 5384 उमेदवारांची निवड करण्यात आली असून त्यापैकी आतापर्यंत एकूण 4076 उमेदवार शासकीय आणि खाजगी आस्थापनांमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत, अशी माहिती कौशल्य रोजगार उद्योजकता विभागीय आयुक्तालय मुंबई विभागाचे उपायुक्त श्री दिलीप पवार यांनी दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका शेतकरी योजना राबविणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी महोत्सवात केली। एकनाथ शिंदे म्हणाले, महायुती सरकारचं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट उपलब्ध करून देणे आहे।